नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण लेखी उदाहरणातील थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न शिकणार आहोत. ऍडव्हान्स लेवलचा टॉपिक आहे, म्हणून सर्वांनी परत एकदा नाव टाकायचं मित्रांनो. लेखी उदाहरणातील आयएमपी पॉइंट या ठिकाणी लेखी उदाहरणातील आयएमपी पॉइंट अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रकारचे प्रश्न दिसायला जरी कठीण असले तरी काही क्षणात तुम्ही त्याचे योग्य उत्तर सोडवू शकता. कशा प्रकारे सोडवू शकता बघा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे, काय ऑप्शन आहे, नीट पूर्ण प्रश्न नीट बघायचा, ऑप्शन सुद्धा नीट बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. प्रश्न काय मित्रांनो? प्रश्न आहे की एका जमिनीच्या 1/8 च्या 2/5 भागाची किंमत 20,000 रुपये आहे, तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती येईल? काय मित्रांनो, एका जमिनीच्या 1/8 भागाच्या 2/5 भागाची किंमत 1/8 च्या 2/5 भागाची किंमत आहे मित्रांनो 20,000 रुपये, तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती येईल? प्रश्न सोपा आहे. प्रश्नाला लिहा मित्रांनो. काय लिहायचं? एका जमिनीच्या 1/8 च्या, तुम्हाला मागील लेक्चर मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे, ज्या उदाहरणामध्ये चा, ची, चे, च्या अशा प्रकारचे शब्द येतील किंवा अक्षर येतील तर तिथे गुणाकार करायचा. कळलं? त्यानंतर मित्रांनो 1/8 च्या 2/5 भागाची किंमत किती मित्रांनो? भागाची किंमत आहे 20,000. तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती मित्रांनो? संपूर्ण जमिनीची किंमत आपल्याला माहिती का? नाही ना, म्हणून इथं परत गुणाकार मध्ये एक्स लिहायचा. कळलं? संपूर्ण जमिनीची किंमत माहिती का आपल्याला? माहिती नाहीये, म्हणून तिथं पूर्ण जमिनीची किंमत आपल्याला काढायची, म्हणून इथं गुणाकारामध्ये परत एक्स लिहायचं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं मित्रांनो. त्यानंतर पुढील स्टेप त्याचप्रमाणे जसं आपण मागील लेक्चर मध्ये शिकलो होतो, कसं हे याचे 2 टप्पे पडतील मित्रांनो, याचा आणि याचा टप्पा. ठीक आहे, यांचा गुणाकार करून घ्या. 8×5 किती मित्रांनो? 8×5 होतात 40. त्यानंतर 2 गुणिले 1 बे-1 बे. त्यानंतर मित्रांनो एक्स बरोबर 20,000 रुपये. 20,000. ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी पटकन सेटिंग मध्ये जा. लेक्चरच्या कोपऱ्यामध्ये एक सेटिंगचा बटन आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओची क्वालिटी वाढवा, लेक्चरची क्वालिटी वाढवा. तुम्हाला काही क्षणात हे सर्व क्लिअर दिसायला लागेल. ओके, अक्षर मोठमोठे आहे म्हणून नीट समजून घ्या. ठीक आहे, हे झाले आपले 2 टप्पे, जसे तसे मांडणी झाली. त्यानंतर मित्रांनो ही संख्या इकडे येईल, एक्स भागीला इकडे जाईल. तुम्हाला शिकवलं होतं मागील लेक्चर मध्ये, बेसिक पासून आपण शिकत आलेलो आहे. ठीक आहे, एक्स इकडे येणार आहे, म्हणून काय मित्रांनो एक्स बरोबर काय येईल? एक्स बरोबर येणार 20,000 रुपये. 20,000. आणि इथं काय मित्रांनो, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे ना, सॉरी इथं बरोबर लिहिलं गेलं, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे ना, तो गुणाकाराच्या ठिकाणी व्यस्त होणार चिन्ह, म्हणजेच काय गुणाकाराच्या ठिकाणी इथं भागाकार येणार. भागीला 2/40. 2/40 पहिलं उदाहरण आहे, म्हणून नीट समजून घ्या स्टेप बाय स्टेप, नंतर तुम्हाला फटाफट सोडवायला शिकवणार आहे. ठीक आहे, हे झालं 2/40, सॉरी 2/400 लिहिलं, 2/40. त्यानंतर मित्रांनो भागाकार कशा प्रकारे केला पाहिजे? याचा भागाकार करण्याकरिता भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचे चिन्ह घेणे आणि ही संख्या व्यस्त करणे. म्हणजेच काय? व्यस्त करायची संख्या. काय करायची? व्यस्त. व्यस्त म्हणजे काय? खालची संख्या वर, वरची संख्या खाली. म्हणून पुन्हा एकदा आपण टाकूयात. काय लिहूयात? एक्स बरोबर 20,000. भागाकार करायचा म्हणून आपण इथं गुणाकाराचं चिन्ह घेणार. काय घेणार? गुणिला. आणि 20 आहे ना, 40 आहे ना खाली, 40ला व्यस्त करून वरती लिहिणार. काय लिहिणार आपण इथं? 40 भागीला 2. म्हणजेच काय? संख्या व्यस्त झाली. व्यस्त म्हणजे काय? खालची संख्या वर, वरची संख्या खाली. आणि गुणाकाराच्या ठिकाणी भागाकार, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार. ओके, इथून कळलं. त्यानंतर मित्रांनो इथून आता तुम्ही काही क्षणात भाग देऊ शकता. कशा प्रकारे भाग देऊ शकता हे बघा. काय लिहिणार तुम्ही इथं? बे-1 बे, बे-1 बे. इथं कट झालं. काय उरलं मित्रांनो? हे 40 जसे तसे लिहूयात आपण. 40 लिहिले. किती शून्य उरले? 1 2 3 4. किती लिहिणार? 1 2 3 4. कळलं? त्यानंतर 1 दशक, 10,000, 10,000, 1,00,000. ठीक आहे, काय येणार मित्रांनो? संपूर्ण जमिनीची किंमत काय येणार? 4 लाख. 4 लाख रुपये. कळलं मित्रांनो? प्रश्न होता की 1/8 च्या 2/5 भागाची किंमत किती होती? 20,000. तर संपूर्ण जमिनीची किंमत काढायची होती, तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती असणार आहे मित्रांनो? 4 लाख रुपये त्या संपूर्ण जमिनीच्या किंमतीचे मिळणार आहे. आणि व्हेरी गुड मित्रांनो, ज्यांनी ऑप्शन क्रमांक सी दिलं
व्हेरी गुड, तुम्ही खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो. बघा या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ना. कसं काय दिले उत्तर? कारण त्यांच्याकडे नोट्स आणि नोट्स म्हणून त्यांनी अभ्यास केला. आणि काही विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही एवढं स्टेप बाय स्टेप सांगितलं, भरपूरसे लोक शॉर्टकट पद्धत सांगतात. तर मित्रांनो हेच उदाहरण तुम्ही काही क्षणात सुद्धा सोडू शकता. कशा प्रकारे सोडू शकता? म्हणूनच काय असतं, तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस जर तुमची झाली तर काही क्षणात तुम्ही कसं सोडवणार. लक्षात घ्या मित्रांनो, ही जशी तशी स्टेप तुमच्या समोर असणार. म्हणजे कसं असणार, तुमच्याकडे समोर 1/8 असणार गुणिला 2/5 बरोबर गुणिला x बरोबर असणार 20,000 रुपये. ठीक आहे, ही स्टेप उदाहरणामध्ये आहे. त्यानंतर जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसे तुम्ही काही क्षणात कशा प्रकारे सोडू शकता. तुम्हाला इथं दिसणार 104 बरोबर तुम्ही काय जसे जसे इकडे मांडणार. कधी होणार हे सगळं जेव्हा तुमची प्रॅक्टिस वाढेल, हे जसे तसे होणार. त्यानंतर हे गुणाकार तुम्ही करणार. काय लिहिणार गुणाकार मध्ये? इथं खाली 40/2. इथं भागाकाराचं चिन्ह आहे कारण इथं गुणाकार होतो, इथं भागाकार झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये गुणाकार करायचं म्हणजे काही 40/2 येणार आणि 20,000 जसे तसे असणार. 20,000ला इथं कट केलं, हे 4 शून्य पुढेचे लिहिले, फिनिश. काही क्षणात तुम्ही 4 लाख रुपये उत्तर काढू शकता. आता काही विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरती गेलं असेल की सर एवढं पटापट कसं काय सोडवलं, काही क्षणात सोडवलं. पण मित्रांनो फक्त मीच सोडवलं नाही तर काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सुद्धा दिलेले आहे माझ्या सोडवण्याच्या अगोदर. का दिले त्यांनी? कारण त्यांनी प्रॅक्टिस केली मित्रांनो. भरपूरशा उदाहरण आपल्या नोट्स मध्ये आहे या प्रकारचे, किती स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलंय. 1 मिनिटाच्या आत तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पण काही नवीन विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की कशा प्रकारचे उदाहरण सोडवले जातात, कशा प्रकारचे उत्तर काढले जातात. म्हणून त्यांना सुद्धा कळायला पाहिजे, म्हणूनच आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतो. ठीक आहे, खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांनी नीट प्रश्न बघायचा, नीट ऑप्शन बघायचा आणि सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर पटकन द्या लाईव्ह चॅट मध्ये. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे. प्रश्न आहे मित्रांनो की एका जमिनीच्या 1/4 च्या 2/6 भागाची किंमत 18,000 रुपये आहे. तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती असेल. मागील उदाहरणा टाईप मध्ये हा पुढील उदाहरण आहे. मागील उदाहरण जर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल आणि तुम्ही जर ते लिहून घेतलं असेल तर तुम्ही हे उदाहरण सुद्धा त्या स्वरूपामध्ये पटकन लिहून घ्यायचं आणि पटकन सोडवायचं आणि पटकन उत्तर द्यायचे. खूप छान उत्तर देणार तुम्ही, मला तुमच्यावर गॅरंटी आहे. ज्या विद्यार्थ्यांना कळत असेल त्यांनी पटापट सोडवून उत्तर द्या. ज्यांना थोडी कन्फ्युजन असेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व शिकवतो. ओके, बघा मित्रांनो प्रश्न काय आहे की एका जमिनीच्या 1/4 च्या म्हणजे काय गुणाकार. ठीक आहे, 1/4 च्या 2/6 भागाची किंमत किती मित्रांनो. 9,000. किती? 18,000. सॉरी 18,000. भागाची किंमत आहे 18,000. तर त्या संपूर्ण जमीन किती आहे आपल्याला संपूर्ण जमीन माहित नाही ना, म्हणून संपूर्ण जमीन किती येणार मित्रांनो x. आणि जी किंमत असते ती बरोबर मध्ये लिहायची, म्हणजे उत्तर स्वरूपामध्ये आपण लिहायची. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. ही मांडणी तुमची झालेली आहे. तुम्हाला माहित आहे की 2 टप्पे याचे पडणार आहे. 2 टप्पे पाडून घ्यायचे आणि पटापट उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कसं? 6 चोक 28, 6 एक 7, 7 12 आणि 12 दुने 24. सॉरी 12 दुने 24, 6 चोक 28, 6 चोक 24. सॉरी 6 एक 7 12, 6 चोक 24 भागीला 2 गुणिला 1 म्हणजे 2 1 2. ठीक आहे, बरोबर. काय मित्रांनो, गुणिला x जसाच्या तसा बरोबर मध्ये 18,000. कधी कधी शिकवताना घाईघाईमध्ये होऊ शकतं, म्हणजे जिथं 24 आहे तिथं मी 28 बोलू शकतो, पण तुम्ही करू नका तसं. ठीक आहे, कारण आपल्याला लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांचा पेपर सुद्धा येणार आहे. जिथं इथे जे चुकवणार आहे ते पेपर मध्ये म्हणजे करून घ्यायचे तुम्ही. ओके, बघा हे झाले आपली मांडणी. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इथे 2 स्टेप पडले, हे आणि हे. इथून ही संख्या जशी तशी इकडे येणार, म्हणजे काय येणार x बरोबर 18/1800 म्हणजे 18/18,000 झाले. ठीक आहे, बरोबर मित्रांनो. काय येणार तुम्ही इकडे गुणाकार आहे, इथे आपण याचा आता भागाकार मध्ये रूपांतर करणार. कधी करणार पण काही विद्यार्थ्यांना करणार नाही, म्हणून आपण जसे तसे लिहून घेऊ अगोदर. ठीक आहे, हे काय करणार आपण इथं गुणाकाराचं होतं, इथं चिन्ह होतं ना गुणाकार, कळालं इथं. आता हे चिन्ह आपण भागाकार मध्ये रूपांतर करणार. का करणार? कारण ही संख्या इकडे घेतली आपण,
इथपर्यंत कळायला बारीकहून बारीक माहिती तुम्हाला द्यावी लागते, म्हणून इथं हेच चिन्ह आहे, हे आपण कट करणार आणि इथं भागाकार लिहिणार. आता कळायला तुम्हाला, म्हणजे हे चिन्ह घ्यायची तुम्हाला गरज नाही. का नाही? कारण ही संख्या आपण इकडे आणली. आता हे जसं तसं इथे मान्य करायचं. काय लिहायचं, काय लिहिणार मित्रांनो, 2/24. 2/24 मान्य केले मित्रांनो तुम्ही, इथपर्यंत तुम्हाला कळालं. त्यानंतर पुढील स्टेप, भागाकार करण्याकरिता संख्याला व्यस्त करून गुणाकाराचं चिन्ह द्यावं लागतं. कशा प्रकारे, हे बघा, x बरोबर 18,000 कळालं इथपर्यंत. नंतर गुणाकार करायचा, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार करा आणि वरती 24/2. 24/2 का केलं, खालची संख्या वर केली, वरची संख्या खाली आली. का झालं, ही संख्या व्यस्त का झाली मित्रांनो, ही संख्या व्यस्त का झाली, कारण आपण भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह घेतलंय. इथपर्यंत कळालं? ठीक आहे मित्रांनो, ओके, व्हेरी गुड. त्यानंतर मित्रांनो इथल्या इथं तुम्ही भागाकार करू शकता, भाग देऊ शकता. पण काही विद्यार्थी नवीन आहे, त्यांना करणार नाही, म्हणून आपण इथं परत एक स्टेप मांडूयात. कसं लिहिणार, हे 18,000 गुणिला 24/2. बघा, जशी जशी स्टेप खाली मांडली. त्यानंतर काय करायचं, इथं एक बे इथं द्या, 9 झाले. ठीक आहे, कळालं. 9 दुने 18, म्हणजे इथे आपण भाग दिला, 18ला भाग दिला तर उत्तर 9 आलं. मग काय उरणार मित्रांनो, x बरोबर 9,000 गुणिला 24. 9,000 गुणिला 24 उरले. पटकन भाग द्या. कसा भाग देणार मित्रांनो, 9 चौक किती होता, 9 चौक होता 36. आजच्याला गेले 3, आजच्याला गेले मित्रांनो 3. 9 दुने 18, 19, 20, 21. ठीक आहे, 19, 20, 21. आणि हे 3 शून्य जसे तसे मान्य करायचे, 1, 2, 3. किती उत्तर आलं मित्रांनो, उत्तर आलं 2,16,000 रुपये. किती आलं उत्तर, 2,16,000 रुपये. ऑप्शन क्रमांक याचं डी उत्तर आलं, 2,16,000. स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलं. इथं शिकवताना थोडेसे कन्फ्युजन झाले, पण ठीक आहे, काही विषय नाही. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व उत्तर काढून दाखवले. काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ नसतो पोलीस भरतीला, काही क्षणात कशा प्रकारे सोडवलं जातं, त्याच स्वरूपामध्ये सोडवलं जाईल. कसं मित्रांनो, ही मांडणी तुमच्या समोर असणार. कशी असणार, 1/4 गुणिला 2/6 गुणिला x बरोबर 18,000. ही मांडणी तुमच्या समोर असणार. हीच मांडणी तुम्हाला काय करायची मित्रांनो, जसे तसं तुम्हाला माहिती, हे आता इथं करणार आहे आपण, x बरोबर 18,000 करणार पटकन. आणि इथं काय करणार मित्रांनो, यांचा पटकन गुणाकार करणार. पण कधी करणार, 6 चौक 24 भागीला वरती 2. इथं भागाकाराचं चिन्ह असणार, कारण आपण व्यस्त केलेली, त्यालाच आपण गुणाकार मध्ये इथं लगेच रूपांतर करणार. 24/2 करणार आणि बेग 9 करणार इथं, आणि पटकन घेणार 9 चौक 36, 3, 9, 1, 9, 18 आणि 21. नाही 3 शून्य जसे तसे उतरवले, उत्तर निघलं काही क्षणात उत्तर निघलं, 1 मिनिटाच्या आत उत्तर निघलं. पण कधी उत्तर निघणार तुम्ही, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, जेव्हा तुमची वारंवार रिव्हिजन होईल. रिव्हिजन झाल्यानंतरच तुम्ही हे उदाहरण काढू शकता आणि उत्तर सोडवू शकता. खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे, कोणाचं उत्तर चुकलं नाही. खूप छान उत्तर दिले. आणि जे नवीन असतील, जे प्रयत्न करत नसतील, त्यांनी पण प्रयत्न केलाच पाहिजे. पुढील महत्वाचा प्रश्न आहे, जो पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतो आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क खातो, आणि मोठा प्रश्न आहे, त्याला वेळ लागतो. असं काही नाही की प्रत्येकच उदाहरण तुम्ही 1 मिनिटाच्या आतच सोडवलं पाहिजे, असं नसतं मित्रांनो. काही उदाहरण असतात जे 5-10 सेकंदामध्ये आपण जीकेचे प्रश्न पटकन उत्तर बघितलं, प्रश्न बघितलं, पटापट उत्तर देतो. पण काय उदाहरण असतात ज्यांना गणिताला थोडा वेळ लागतो, त्या स्वरूपचे गणित, थोड्या ऍडव्हान्स लेवलचे गणित आता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. आणि तुम्ही बघा, जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर तुम्हाला हे उदाहरण नक्की कळेल. बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे, जो विद्यार्थ्यांचे वारंवार मार्क खातो, परत कट होतात, एकाचं सुद्धा उत्तर बरोबर येत नाही. जे प्रयत्न करतात फक्त त्यांचाच प्रयत्नाला यश मिळतं. ठीक आहे, बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि ऑप्शन सुद्धा नीट बघायचे, कारण हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतो आणि आम्ही ज्या भरतीमध्ये झालेलो आहोत त्या भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. म्हणून प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, आणि ज्यांना उत्तर देता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आणि या उदाहरणं सुद्धा आपल्या नोट्स मध्ये आहे, ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी अभ्यास केलाच असेल. ठीक आहे, बघूयात प्रश्न काय आहे मित्रांनो. प्रश्न आहे की एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून काढला आणि
25 पाने वाचून काढले, म्हणजे एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचले आणि प्लस 25 पाने वाचून काढले, तेव्हा 125 पाने वाचायची शिल्लक राहिली, 125 पानं वाचायचे बाकी राहिले, तर त्या पुस्तकाचे एकूण किती पानं आहेत, म्हणजे त्या पुस्तकामध्ये एकूण किती पानं आहे. तर मित्रांनो, तर समजून घ्या, एक पुस्तक आहे, पूर्ण हे पुस्तक आहे, या पुस्तकाचा 3/5 भाग वाचून काढला. पुस्तक म्हणजे काय मित्रांनो, पुस्तक म्हणजे काय आहे, हे एक्स आहे. ठीक आहे, पुस्तक म्हणजे काय, एक्स. त्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचून काढला आणि 25 पाने वाचून काढले. आणि म्हणजे काय, आणि म्हणजे बेरीज, म्हणजे त्याच्यामध्ये एकत्र करायचं म्हणजे बेरीज. आणि 25 पाने वाचून काढले, 25 पाने वाचून काढले, तेव्हा त्या पुस्तकाचे किती पाने उरले मित्रांनो, 125 पाने उरले. म्हणजे पुस्तकामध्ये किती पाने होते, पुस्तकामध्ये एक्स पाने होते, तेवढे वाचून काढले. हे सर्व काय झालं मित्रांनो, एक्स झालं. एवढं झालं, तुम्हाला इथपर्यंत कळलं. तेव्हा एवढं वाचले आणि उरले किती, वाचायचे शिल्लक किती राहिले, तर वाचायचे शिल्लक राहिले 125 पाने. ही झाली तुमची मांडणी. कळालं, एका पुस्तकाचा 3/5 भाग आणि 25 पाने वाचून काढले, तेव्हा फक्त 125 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने, म्हणजे त्या पुस्तकामध्ये एकूण किती पाने येतील मित्रांनो. हा झाला आपला प्रश्न. कशा प्रकारे सोडवायचा नीट बघा, स्टेप बाय स्टेप शिकवतोय, नीट समजून घ्यायचं. ठीक आहे, हे झालं मित्रांनो स्टेप बाय स्टेप. तर समजा हे आहे, तर पाने किती आहे, पुस्तकाला पाने किती माहित नाही ना, म्हणून इथे येणार मित्रांनो, हे एक्स बरोबर येणार 3x भागीला 3x येणार. हे एक्स बरोबर काय येणार, 3x भागीला हे 5 जसेच्या तसे. इथपर्यंत कळालं तुम्हाला, इथपर्यंत कळालेलं आहे. त्यानंतर 25 पाने ना, 25 पाने अधिक हे 25 पाने बरोबर x वजा 125, 125. इथपर्यंत आलं, हे इथपर्यंत आलं. त्यानंतर पुढील स्टेप बघा मित्रांनो, 3x बरोबर 5. हे एक्स आहे ना, एक्स आहे, तो एक्स ला आपण इकडे आणणार आहोत. म्हणजेच काय मित्रांनो, एक्सच्या अगोदर कोणतीच संख्या नाहीये, म्हणजे काय येणार मित्रांनो, तिथं बेरजेचं चिन्ह असतं. जेव्हा कोणत्या संख्येच्या अगोदर कोणती चिन्ह नसतं, तेव्हा तिथे काय पकडलं जातं, बेरीज पकडली जाते. म्हणजे इथे बेरीज आहे, इकडं येताना तो काय होईल, इकडे येताना तो होईल वजा बाकी, वजा एक्स. आणि जेव्हा भागीला कोणतं चिन्ह नसतं, म्हणजे छेदस्थानी कोणतं चिन्ह नसतं किंवा संख्या नसते, तेव्हा आपण तिथं एक पकडायचा असतो. हे तुम्हाला सर्व काही बेसिक मध्ये शिकवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथपर्यंत आलात, हे अधिक 25 आहे ना, त्यानंतर हे वजा 25 जशाच्या तसे, वजा 125 जशाच्या तसे. आणि हे 25 बेरीज मध्ये आहे, मग हे इकडे जाताना काय होईल, वजा बाकी, म्हणजे चिन्ह व्यस्त होईल. तुम्हाला सर्व बेसिक उदाहरणामध्ये शिकवलेलं आहे. हे वजा होणार इकडे, इथे अधिक चिन्ह आहे, इथे येणार वजा 25. वजा 25 तुमचं झालं, इथपर्यंत कळालं तुम्हाला. त्यानंतर पुढील स्टेप मित्रांनो, इथं काय येणार, 3x आणि x. नीट समजून घ्या, स्टेप बाय स्टेप शिकवतोय, अतिशय कठीण वाटतंय, कोणीच सोडवू शकत नाही उदाहरण, जर परीक्षेला जर त्याला आलं नाही तर. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला शिकवलेलं आहे याचा लसावी व मसावी काढणे. 5 आणि 1 चा लसावी मसावी काढा. काय येणार, 5 1 5. ठीक आहे, 5 1 5. म्हणजेच काय मित्रांनो, याचा लसावी काय येणार आहे, 5. याचा लसावी येईल 5. त्याचबरोबर 3x आणि हे वजा, इथं खोडून लिहितो, वजा x भागीला 1. यांचा लसावी काय आहे मित्रांनो, 5. तर 5 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 5 उत्तर येईल, 5 ला 1 ने जर गुणलं तर 5 1 5. त्याचप्रमाणे खाली ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं, म्हणजेच काय, गुणिला 1. एकाला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 5 उत्तर येईल, कारण लसावी 5 आलेला आहे. तर एकाला जर 5 ने गुणलं तर उत्तर काय मित्रांनो, 5. ठीक आहे, वरती सुद्धा परत 5 उत्तर येईल. ठीक आहे, गुणिला 5, जिथं x आहे म्हणजे त्याला एकच पकडावं लागेल तिथे. इथपर्यंत कळालं, तुम्हाला शिकवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. नंतर बघा, 5 1 5, 5 1 5, म्हणजे इथं काय नाही मित्रांनो, 5. ठीक आहे, पुढील स्टेप बघा, इथे वजा 125 आणि वजा 25, म्हणजे वजा 125 आणि वजा 25 दोघांची बेरीज होणार, वजा वजा अधिक होत असतं, तुम्हाला शिकवलंय सर्व काही. तर वजा 125 आणि वजा 25 म्हणजेच काय येणार मित्रांनो, 150. 150 झाले, बरोबर 150 उत्तर आलेलं आहे इथे. हे कशामध्ये येणार, हे येणार बेरजेमध्ये. म्हणजेच काय, अधिक म्हणजे वजा वजा बेरीज झाली.
त्यानंतर मित्रांनो पुढील स्टेप नीट समजून घ्या. हे भागीला आलं, त्यानंतर 3 गुणिला 1, 3 गुणिला 1 काय येणार, 3च येणार. वजा, इथं वजा चिन्ह आहे. 1 गुणिला 5 म्हणजे काय, x म्हणजे काय मित्रांनो 1 येणार, समजून घ्या. 3x, ठीक आहे, तुम्हाला समजला पाहिजे म्हणून इथं 3x लिहूया. आणि इथं काय लिहिणार, x गुणिला 5 म्हणजे काय 5x, 5x भागीला 5. इथपर्यंत कळालं. म्हणजेच काय मित्रांनो, याचं उत्तर काय येणार, 3 वजा 5. 5तून 3 गेल्यानंतर किती होणार, 2. म्हणजेच काय 2x भागीला 5. इथपर्यंत आले तुम्ही. 2x भागीला 5 हे जसे तसे मांडणी करा मित्रांनो. 2x भागीला 5 बरोबर हे 150 जशाच्या तसे, म्हणजेच काय 150 जशाच्या तसे. इथपर्यंत तुम्ही आलात म्हणजे तुम्ही काही क्षणात उत्तर काढू शकता. कशा प्रकारे उत्तर काढू शकता बघा, ही मांडणी जसे तसे आपण इथे लिहूयात. ठीक आहे, काय येणार मित्रांनो, 2x भागीला 5 बरोबर 150. इथपर्यंत आला तुम्ही. काही क्षणात तुम्ही पुढचं उत्तर, पुढची स्टेप वापरा. कशी स्टेप वापरणार, हे आता काय होणार, ही संख्या व्यस्त होणार आणि हे संख्या गुणाकार मध्ये जाणार. म्हणजेच कसं, 150 जसे तसे इथे लिहू आपण. 150 ही संख्या वरती जाणार, म्हणजे इथं भागीला आहे ना, इकडे जाताना गुणाकार मध्ये येणार. म्हणजेच काय, गुणिला 5 भागीला 2x आहे ना, x बरोबर भागीला 2. कळालं. इथपर्यंत बेसिकहून बेसिक माहिती आहे. नीट समजून घ्या. स्टेप बाय स्टेप थोडंसं मोठं वाटणार तुम्हाला. ठीक आहे, आता भागाकार करा. या 2 ला 150 ला भागीला 2 केले तर मित्रांनो किती होणार, 150 तून तुमच्याकडून अर्धे पैसे घेतले तर होणार फक्त 75. मग काय मित्रांनो, x बरोबर 75 गुणिला 5. 75 गुणिला 5 पटकन उत्तर करा. 75 गुणिला 5 करा आणि त्यांचे उत्तर. व्हेरी गुड. बघा, मी प्रयत्न करत आहे आणि बाकीचे सुद्धा प्रयत्न करत आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला त्यांनी पटापट उत्तरे सुद्धा देऊन मोकळे झालेले आहेत. कमेंट बॉक्स मध्ये, लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसतंय की मी सोडवण्याच्या अगोदर 75 गुणिला 5 मी इथपर्यंत सुद्धा पोहोचलो नव्हतो, तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते. खूप छान उत्तर दिले. पण काही विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना सुद्धा कळायला पाहिजे म्हणून आपण एवढी स्टेप बाय स्टेप त्यांना शिकवलेलं आहे. ठीक आहे, खूप छान उत्तर दिले मित्रांनो. तुमच्या सर्वांसाठी वेगवेगळं, सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. बघा, 75 गुणिला 5 काय येणार, 5 5 25. आजच्याला गेला मित्रांनो 2 आणि 7 5 किती मित्रांनो 35 आणि 2 37. म्हणजेच काय 37. एक्स बरोबर काय येणार मित्रांनो 37. म्हणजेच काय मित्रांनो, त्या पुस्तकाला किती पाने होते, तर पुस्तकाला होते 375 पाने. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. 375 पाने याचं योग्य उत्तर असणार आहे. काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ पोलीस भरतीला नसतो. काही क्षणात तुम्ही उत्तर सोडून दाखवा. काही क्षणात तुम्ही सोडवू शकता. कशा प्रकारे सोडवू शकता, ही स्टेप तुमच्या समोर असणार. मी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून एकदम स्टेप बाय स्टेप खाली मांडणी केली. पण काही विद्यार्थ्यांना जर जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल तुम्ही स्वतः सोडून बघा. जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल ही स्टेप मांडणार नाही, तुम्ही डायरेक्ट इथे येणार, इथून भागीला वजाबाकी करून इथं 150 जाणार अधिक. इथं हे मांडणी करायची गरज नाही. गुणाकार तुम्हाला कळायला पाहिजे. खालच्या संख्येला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येला वरच्या संख्येने गुणलं पाहिजे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. काही विद्यार्थी नवीन आहेत म्हणून आपण ही स्टेप मांडली. तर ही स्टेप सुद्धा मांडायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इथं पोहोचणार. इथं तुम्ही डायरेक्ट पोहोचल्यानंतर तुम्ही काय करणार, 3 वजा 5 भागीला 2 येणार. भागीला 2, 150 ला जर भागीला 2 केले तर उत्तर 75 येणार. 75 ला गुणिला 5 केले तर उत्तर येणार 375. ऑप्शन क्रमांक ए. पण कधी तुम्ही हे सोडवू शकता, तुम्ही हे तेव्हा सोडवू शकता जेव्हा तुमची रिव्हिजन होईल. आणि अशा प्रकारचे भरपूरशी रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय तुमचे उत्तर निघणार नाही. आणि गणित, काही गणित असतात ज्यांना खरंच वेळ लागतो आणि ते गणित तुम्हाला वेळ खाणारे गणित या स्वरूपचे असतात आणि हे पोलीस भरतीला प्रश्न येतात. तुम्हाला आता हे स्टेप बाय स्टेप मी शिकवलंय आणि तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही सुद्धा काही क्षणात उत्तर सोडवू शकता. एकदम बेस्ट उत्तर दिले. बघा, मी सोडवण्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते. का दिले त्यांनी, कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे दिवसभर या टॉपिकवर. त्यांना माहिती आहे मागील लेक्चर मध्ये हा टॉपिक झाला, तर पुढील लेक्चर मध्ये हा टॉपिक असणार आहे. त्यांच्याकडे नोट्स आहे. नोट्स सर्व काही स्टेप बाय स्टेप आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही नोट्स मध्ये आहे. म्हणून नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले. बघूयात पुढील महत्वाचा प्रश्न. याच टॉपिकवरील किती महत्वाचा प्रश्न आहे आणि कोणता आहे आणि कशा प्रकारचे तो सोडवला पाहिजे ते सर्व काही तुम्ही सोडवा. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याच टॉपिकवरील पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो.
प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. प्रश्न काय आहे नीट वाचा. प्रश्न आहे मित्रांनो की एका पुस्तकाचे 3/4 भाग वाचून काढला आणि 12 पाने वाचून काढले, तेव्हा 624 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकामध्ये एकूण किती पाने होती? प्रश्न थोडा मोठा आहे, ऑप्शन सुद्धा मोठे मोठे असू शकतात किंवा छोटे असू शकतात. मागील टॉपिक तुम्हाला मागील उदाहरण एकदम स्टेप बाय स्टेप एकदम बेसिकून बेसिक माहिती दिली, बारीकून बारीक, त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढचं उदाहरण सोडवा. उदाहरण अतिशय महत्वाचं आहे आणि सोपं सुद्धा आहे. बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सोडवता आलं त्यांनी पटापट सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. लाईव्ह चॅनल मध्ये सर्वजण बघताय, ज्यांना कळत नसेल त्यांनी बघा माझ्याकडे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडून दाखवतो. बघा प्रश्न काय होता, एका पुस्तकाचे, तो पुस्तक काय आहे, ते पुस्तक आहे एक्स. एका पुस्तकाचे बरोबर 3/4 पाने वाचून काढले आणि वरती 12 पाने वाचले. ठीक आहे, वरती अधिकमध्ये 12 पाने वाचले. ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा, बाजूला सेटिंगचं चिन्ह आहे त्यावर सेटिंगच्या चिन्हावर क्लिक करा, लेक्चरची व्हिडिओची क्वालिटी वाढवा, म्हणजे तुम्हाला हे सर्व काही अगदी क्लिअर दिसेल. ठीक आहे, तुमच्या इंटरनेट प्रॉब्लेममुळे किंवा मोबाईलच्या सेटिंगमुळे ते क्लिअर दिसू शकत नाही, म्हणून नीट करा. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो 1/4 पाने आणि 12 पाने वाचून काढली, तेव्हा किती पाने वाचायची शिल्लक राहिली मित्रांनो? तेव्हा उरले 624 पाने वाचायची शिल्लक राहिली. पुस्तक किती होते? पुस्तक आहे ते एक्स वजा, म्हणजे ते एवढे वाचल्यानंतर एवढे पानं शिल्लक राहिले म्हणून इथं वजा चिन्ह येणार. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. नेहमीप्रमाणे मित्रांनो बरोबर इथं काय येणार, इथं येणार 3x वजा 4, कारण 3x येणार. ठीक आहे, 3x बरोबर 4 अधिक 12 बरोबर x वजा 624. इथपर्यंत कळालं तुम्हाला. इथं स्टेप बाय स्टेप आपण उतरलेलो आहोत खाली. 2 नंबरची स्टेप झाली तुमची. त्यानंतर पुढील स्टेप 3x आहे, 3x भागीला 4 लिहा, 3x भागीला 4. हे 12 आहे, अधिक 12 इकडे जाताना वजा 12 होतील. कळालं इथपर्यंत? हे अधिक 12 आहे, इकडे जाताना वजा 12 होतील, आणि हे अधिक x आहे, अधिक x आहे, कारण काय, इथं अधिकाचं चिन्ह नाही, वजा चिन्ह नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह नाही, भागाकाराचं चिन्ह नाही. जेव्हा कोणतं चिन्ह नसतं तेव्हा ती संख्या असते बेरजेमध्ये, म्हणजे अधिकामध्ये. ठीक आहे, मग आता हे अधिक x आहे, इकडे येताना ते होणार वजा x भागीला 1. कोणत्या संख्येच्या भागीला कोणतीच संख्या नसली तर तिथे 1 मानावा लागतो. त्यानंतर बरोबरचं चिन्ह मित्रांनो 624 वजा 624 वजा आहे, 624 वजा अधिक चिन्ह आहे, इकडे जाताना वजा होईल, वजा 12. इथपर्यंत कळालं तुम्हाला. पुढील स्टेप बघा काय येणार मित्रांनो, यांचा आणि यांचा लसावी काढा. 4 आणि 1 चा लसावी काय येणार मित्रांनो? 4च येणार, कारण एकाच्या पाड्यामध्ये 4 येतो आणि 4 1 4. ठीक आहे, यांचा लसावी आपण 4 घेतला. त्यानंतर मित्रांनो 3x भागीला 4 वजा x भागीला 1. आता 4 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 4 उत्तर येईल? 4 ला जर 4 ने गुणलं मित्रांनो तर 4 उत्तर येईल. त्याप्रमाणे खाली जर 1 ने गुणलं तर वरील संख्येला सुद्धा 1 ने गुणायचं, आणि इथे 1 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 4 उत्तर येईल? तर 1 ला जर 4 ने गुणलं मित्रांनो तर 4च उत्तर येतं. त्याचप्रमाणे इथं गुणीला 4 केलं. ठीक आहे, खालच्या संख्येला 4, वरच्या संख्येला 4. बरोबरचं चिन्ह इथं वजा वजा बेरीज होणार. कळालं ना तुम्हाला? वजा 624 आणि वजा 12 करणार, वजा वजा बेरीज होते, लक्षात घ्यायचं. 2 आणि 4 किती होता मित्रांनो? 6 होता. 1 आणि 2 किती होता मित्रांनो? 3 होता. आणि 6 1 म्हणजे 6 1 6. ठीक आहे, हे जसे झाले बरोबर बेरीजचं चिन्ह आलेलं आहे ते. त्यानंतर मित्रांनो यांचा 4 1 4 4 1 4, म्हणजे खाली आपण लिहिणार 4, वरती 3x गुणिला 1, म्हणजे 3 गुणिला 1 काय येणार मित्रांनो? 3च येणार. 3x जसे तसं, आणि वजा चिन्ह मांडणी केली, 4 गुणिला x म्हणजे काय? 4x. कळालं इथपर्यंत? आणि हे 636 जसेच्या तसे. काय आलं मित्रांनो इथं? x बरोबर काय आला मित्रांनो? येणार 4तून 3 गेल्यानंतर होणार 1, म्हणजेच काय मित्रांनो? 1/4 बरोबर 636. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून इथे मांडणी करतो परत. बघा काय आहे इथे, x बरोबर 1/4 बरोबर 300 आपलं 636. त्यानंतर मित्रांनो बरोबरचं चिन्ह आहे, इकडे जाताना गुणाकार करणार आहोत आपण. कसा करणार?
x बरोबर 636 भागीला 1 गुणिला 4. म्हणजे ही संख्या वरती गेली, वरची संख्या छेदस्थानी आली. इथपर्यंत कळालं तुम्हाला. त्यानंतर पुढील स्टेप बघा. एक खाली आहे म्हणून याला काय अर्थ पकडलेला नाही. यांचा आणि यांचा गुणाकार करा पटकन. 636 गुणिला 4 केल्यानंतर उत्तर येणार तुमचे 6 1 6, 6 दुने 12, 12 दुने 24. 24 म्हणजे 4 हातच्याला गेले 2, 4 त्रिक 12, 13 आणि 14 म्हणजे वरचे 2. 14 4 हातच्याला गेले 1, 6 चोक 24 आणि हातच्याचा 1 25 म्हणजेच काय 25. 25 2544 म्हणजे काय 2544. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आलेलं आहे 2544. म्हणजेच काय मित्रांनो, या संपूर्ण पुस्तकामध्ये किती होते उत्तर 2544 हे याचे मध्ये असणारे पानं होते, पेजेस म्हणजे आकडे 1 2 3 4 जसं आपल्या पुस्तकावर आकडे असतात तसेच 2544 पानांचे हे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे लक्षात घ्या मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण शिकलेलो आहोत. हेच तुम्ही काही क्षणात सुद्धा सोडू शकता. कधी सोडू शकता, जेव्हा तुम्ही रिव्हिजन वाढेल. काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ नसतो, पण तुम्हाला जोपर्यंत स्टेप बाय स्टेप करणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे मोठे उदाहरण सोडवू शकत नाही. याच्यामध्ये शॉर्टकट पद्धत होती. कशी होती, ही स्टेप गायब होणार, ही स्टेप गायब होणार. जसे जसे तुमचे स्टेप जसे जसे तुमची प्रॅक्टिस होणार तसे तसे तुमचे स्टेप कमी होणार. कधी होणार, जेव्हा तुमचे रिव्हिजन होईल. आणि रिव्हिजन कशा प्रकारे होणार, तर या नोट्स मधून रिव्हिजन होणार. या सर्व काही नोट्स आहे, आपल्या बेस्ट नोट्स आहे. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे. या सर्वचे सर्व बेस्ट नोट्स आहे मित्रांनो. बेस्ट कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे मित्रांनो. जबरदस्त नोट्स आहे. जबरदस्त अभ्यास तुमचा या नोट्स मधून कव्हर होणार आहे. समजून घ्या मित्रांनो. गणिताची नोट्स तुम्ही घेतली तर गणिताच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही येणार. स्टेप बाय स्टेप पद्धत सुद्धा येणार, शॉर्टकट पद्धत सुद्धा येणार. सर्व काही तुम्हाला या नोट्स मधून क्लिअर होणार. कोणत्या पुस्तक घ्यायची गरज नाही. बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही यामध्ये आहे. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणच्या इतक्या जबरदस्त नोट्स आहे की बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही येते आहे. 17 पुस्तकांचा अभ्यास करून या मराठी व्याकरणच्या नोट्स काढलेल्या आहे. 17 पुस्तकं आहे. पुस्तकं तुम्हाला वाचायची गरज नाही, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. कमी दिवसात जास्त अभ्यास करतो. पुस्तकीय भाषा यामध्ये नाही, तर यामध्ये आहे नैसर्गिक भाषा. 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या सर्व नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे. या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. कोणतेच पुस्तक वाचायची गरज नाही, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. बेस्ट ऑफर चालू आहे. ऑफरचा फायदा घ्या. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर मला नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील. काही क्षणात. जाणून घ्या मित्रांनो. जे नवीन विद्यार्थी आहात, तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात, तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, तेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो. छोटीशी ती म्हणजे काय, हे बघा, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, फक्त सबस्क्राईब करा. जे लाल कलरचं बटन दिसत आहे त्या लाल कलरच्या बटनाला फक्त क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती, जो तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला, हा स्क्रीनशॉट काढला, तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. आपल्या टीमने 100 मार्कांचा जबरदस्त स्वरूपाचा अभ्यास करून एक जबरदस्त पेपर काढलेला आहे. म्हणजेच काय, दररोजच्या लेक्चर झाल्यानंतर 100 मार्कांचा जबरदस्त पेपर असतो, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व काही मिक्स खतरनाक पेपर तयार केला आपल्या टीमने. तयार आहे ना? ओके, तयार झालेला आहे. आपल्या टीमने पेपर तयार केलेला आहे. जबरदस्त पेपर लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे. भेटूया मित्रांनो आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.